काय झालं तुझा? काही काळजी करण्यासारखं आहे का? ताई, प्रसाद आता पूर्णपणे बरा आहे असं तर मी म्हणणार नाही. हा पण तो आउट ऑफ डेंजर नक्कीच आहे. खरं सांगायचं झालं तर माझं जेव्हा डॉक्टरांशी बोलणं झालेलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की प्रसादचं वाचणं अवघड आहे. पण त्यांनी इच्छाशक्ती दाखवली आणि देवाच्या कृपेने आता तो स्टेबलही झालेला आहे. पण ताई, या दरम्यान आपल्याला त्याला बोलायला किंवा हालचाल करायला थोडा तरी वेळ द्यावा लागेलच ना. आणि हो, या वेळेमध्ये त्याला खायला काहीही द्यायचं नाही. जे काही त्याच्या पोटात जाईल ते लिक्विड फॉर्म मध्ये जायला पाहिजे. तुळजा, तू माझ्यासाठी देवच आहे. प्रसाद म्हणजे माझं आयुष्य, आणि त्याला जर काय झालं असतं ना तर माझ्या जगण्याचा आनंदच देवाने हिरावून घेतला असता. तू त्याला वाचवलंस. मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. हो ताई, असं काय करताय? हे बघा, मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टरचं पहिलं कर्तव्य असतं ते म्हणजे पेशंटची खुशाली. पेशंटचा जीव वाचवण्यासाठी मी काही करू शकते. मी काय बोलू बाळा? मी फक्त तुझे आभार मानू शकते. ताई, सगळ्यात आधी हे मनावरचं उपकरांचं ओझं काढून टाका बरं. अहो, ह्याचसाठी तर मी तुम्हाला बाहेर घेऊन आले. ह्या सगळ्या गोष्टी प्रसाद समोर बोलायच्या नाही, नाहीतर त्याच्या मनावर चुकीचा परिणाम होईल. आणि हो, आता त्याच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा पॉझिटिव्हच राहायला पाहिजे. काहीही झालं तरी त्याच्या समोर गंभीर गोष्टी बोलायच्या नाही. नाही बाळा, पण अजून काय पथ्य पाहणे असतील तर सांगून ठेव. पथ्य असं नाही, पण त्याची तब्येत जरा नाजूक आहे. त्यामुळे जरा जरी ताप वाढला तर सगळ्यात आधी मला सांगा. आणि हो, गोळ्या देताना सुद्धा पोटात काहीतरी गेल्यानंतर एक अर्ध्या तासाने गोळ्या द्यायच्या.